त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलवून म्हटले, ऐका व समजून घ्या, जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही, परंतु जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते. देवाचं वचन आपल्याला आज असं सांगत आहे की खरोखर आपल्या मुखामध्ये काय जातं ह्या गोष्टीने आपण कधीही विटाळवत नाही, परंतु आपल्या मुखातून काय बाहेर निघतं, म्हणजे आपण काय बोलतो, आपल्या मुखातून काय शब्द आपण काढतो, त्यामुळे आपण विटाळविले जातो. म्हणून आपण इतरांना बोलत असताना, इतरांसोबत चर्चा करत असताना किंवा कुणालाही कुठलीही गोष्ट आपण शेअर करत असताना आपण आपल्या मुखातून काय बोलत आहोत याचं परीक्षण आणि याचं संपूर्ण परमेश्वराने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे की आपण काय बोललं पाहिजे. आपल्या बोलण्याने इतरांचं मन आपण दुखावतो का हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपण इतरांचं मन दुखवत असू तर आपण खरोखर त्या आपल्या तोंडातून निघालेल्या गोष्टीने आपण विटाळविले जाऊ. म्हणून देवाचं वचन आपल्याला आज असं सांगत आहे की खरोखर आपण आपल्या बोलण्यावर, आपल्या तोंडातून निघालेल्या प्रत्येक शब्दावर आपलं कंट्रोल असणं हे खूप गरजेचं आहे.